तुम्हालाही अगदी कमी प्रोडक्ट वापरून जर डेलीचा मेकअप जर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये मी आपल्या डेली बेसिसमध्ये कॉलेज गोईन ऑफिस किंवा स्कूलच्या ज्या मुली वगैरे असतील त्यांच्यासाठी अगदी सोपा मेकअप मी आज सांगणार आहे. हाऊसवाईफ जर डेली बेसिसमध्ये हा मेकअप करू शकता तर अगदी सोपा मेकअप तुमच्याबरोबर शेअर केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आजचा व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल. अगदी 2च प्रोडक्ट वापरून आपण घरच्या घरी एकदम सिंपल मेकअप कसा करायचा, डेलीचा मेकअप कसा करायचा, एव्हरीडे आपण मेकअप कसा करू शकतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला आपण मेकअपला सुरुवात करूया. अगदी 5 मिनिटात मेकअप करायचा आहे आपला, तोही बीबी क्रीम वापरून. आणि रोज आपण डेली बेसिसमध्ये हा मेकअप करू शकतो. म्हणजे घरात असाल तरी पण, आपण गृहिणी असाल, हाऊसवाईफ असाल, घरातल्या घरात पण आपण हा मेकअप करू शकतो. ज्या टीन एजर मुली आहेत त्या म्हणजे कॉलेजला जातात किंवा स्कूलमध्ये जातात त्यांनाही जर हा मेकअप करायचा असेल तर त्याही हा मेकअप करू शकता. आणि ज्या लेडीज ऑफिसला जातात त्यांना खूप हेवी मेकअप नको वाटतं तर त्यांनी हा लाईट वेट मेकअप नक्कीच करू शकता. अगदी कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप होणार आहे. म्हणजे अगदी आपण 2च प्रोडक्ट वापरून पण हा मेकअप करू शकतो. अगदी खूप सोप्या पद्धतीने करायचं आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर जेव्हाही आपल्याला मेकअप करायचा असतो त्यावेळेस आपल्याला स्किन केअर करणं गरजेचं असतं. तर मी आता माझी स्किन केअर करून घेते. तर माझा चेहरा जो आहे तो वॉश करून झाला आहे, फेस वॉश मी करून घेतलाय, चेहरा क्लीन्स करून घेतलाय. तर त्यानंतर आपल्याला थोडंसं गुलाब जेल वापरायचं आहे. गुलाब जेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे स्वस्तात भेटतं ते पण वापरू शकता. आपल्याला गुलाब जेल का वापरायचं, कारण आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते ओपन होतात, त्यांना बंद करणं किंवा त्यांना मिनिमाइज करण्याचं काम आपल्याला टोनर करतं. त्यामुळे आपल्याला टोनर यूज करून घ्यायचं आहे. टोनरमध्ये गुलाब जेल यूज करा. तर मी आता गुलाब जेल याच्यामध्ये स्प्रेच्या बॉटलमध्ये ओतून घेतलेलं आहे. खूपच थोडंसं राहिलेलं आहे. तर आता पुरताचं काम धकून जाईल. तर पहिले छान चेहऱ्याला आपण टोनर यूज करून घेणार. मी चेहऱ्यावरती स्प्रे करून घेते आणि याला चोळायचं नाही, छान हे डॅप डॅप करायचं आहे आपल्या स्किनमध्ये. हे छान मुरलं पाहिजे, म्हणजे जे ओपन पोर्स असतात ते बंद होतात आणि आपला चेहरा जो आहे तो एक मॅट लुकमध्ये येण्यास मदत होते आणि मेकअप पण आपला सेट बसतोय. चेहऱ्याला छान टोनिंग करून घ्यायचंय. गुलाबजेल स्प्रे करून घेतलंय. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये मी मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझरमध्ये ॲलोवेरा जेल लावते. ॲलोवेरा जेल आणि हे तुम्हाला मॉइश्चरायझरचं पण काम करेल, स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करेल आणि आपल्या स्किनला प्रायमरचं देखील ते काम करेल. मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग टिकवण्यास मदत करेल. त्यामुळे मी ॲलोवेरा जेल लावून घेते. तर इथे मी आपली व्हॅसलिनचं पेट्रोलियम जेली वापरते. तर थोडं स्किनला जे आहे ओटांना जे आहे ते हे करून घेते, स्मूथ करून घेते. तर चला मेकअपला सुरुवात करूया. तर मी बीबी क्रीम वापरते, ही पॉन्डची बीबी क्रीम वापरते. तर यामध्ये पण 3 शेड येतात बहुतेक. माझा आयव्हरी शेड आहे. तर हे आपण सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेऊया. पूर्ण असं डॉट डॉट करून आपल्या चेहऱ्यावरती छान लावून घ्यायचंय. गळा सोडायचा नाहीये, नाहीतर गळा वेगळा दिसणार आपला. छान बोटाच्या साह्याने मस्त एक इव्हन टोन मध्ये आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय. कुठेही पॅचेस सोडायचे नाही, नाहीतर मग डल दिसतो आपला चेहरा आणि अनइव्हन टोन दिसतो. म्हणजे कुठे कुठे असं पॅच वगैरे दिसतील, केकी दिसणार. तर पूर्ण एक इव्हन टोन मध्ये स्प्रेड करून घ्यायचंय.
छान चेहऱ्याला मस्त एक इव्हन टोन मध्ये जे आहे ते स्प्रेड करून घेतलेले तुम्ही बघू शकता. एक इव्हन टोन दिसतोय आणि खूप छान दिसतंय. तर याला सेट करण्यासाठी मी पॉन्ड्सची ही आपली ही टॅल्कम पावडर वापरते. आपण डेलीचा मेकअप करतो त्याच्यामुळे टॅल्कम पावडर. तर हा मस्त आपल्या चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुम्ही असं स्पंज वगैरे वापरू शकता किंवा डायरेक्टली अप्लाय करू शकता. छान आपला चेहरा जो आहे तो आपला बीबी क्रीम जी आहे ती छान सेट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता एक इव्हन टोन मध्ये मी सेट करून घेतलेलं आहे. तर तर आपण आता काजळ यूज करून घ्यायची. काजळ मस्त दोघं लाईनला लावून घ्यायची. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दोघं याच्याने हे पण लावून घेऊ शकता. दोघं वॉटर लाईनला छान डोळ्यांना मस्त छान काजळ अप्लाय करून झालेली आहे. आणि छान मस्त इथे हे आयब्रो फिल करून घ्यायच्या. आयब्रो फिल करायला विसरायचं नाही, कारण की आयब्रो जर फिल केला ना तर खूप सुंदर आणि खूप सुंदर लुक येतो. आयब्रो छान सेट करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे प्रोडक्ट आहे ते लिपस्टिक लावायची आहे. तर लिपस्टिक तुमच्या आवडीच्यानुसार तुम्ही लावू शकता. तर मी आता छान लिपस्टिक लावून झालेली आहे. आणि हीच लिपस्टिक तुम्ही थोडंसं आय शॅडो म्हणून पण लावून घेऊ शकता. म्हणजे एक लिपस्टिकचा तुम्ही 3 पद्धतीने यूज करू शकता. जर तुम्हाला मस्त छान आय शॅडो लावलेले जर डोळे पाहिजे असेल तर मस्त डोळ्यांवर लावून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आणि हीच लिपस्टिक आपण ब्लश ऑन म्हणून पण लावून घ्यायची. छान आपण ब्लश पण आपल्या चेहऱ्यावरती लावून झालाय. तर मी आता टिकली लावून घेते. टिकलीमध्ये तुम्हाला तर माहितीच मी गंध वापरते. तर कम्प्लीट मेकअप रेडी आहे. असा जो मेकअप आहे तो आपण डेली बेसिस मध्ये करू शकतो. तर मी आता हेअरस्टाईल वगैरे करते आणि फायनल लुक त्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला हा जर मेकअप कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर फायनल लुक तुमच्या समोर रेडी आहे. तर छान केसांना एकदम असं ट्विस्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप सुंदर लुक दिसतोय. आणि फक्त आपण 2-3च प्रोडक्ट वापरले, जास्त प्रोडक्ट वापरले नाही. अगदी कमी प्रोडक्ट मध्ये. आणि हे जे प्रोडक्ट आहे अगदी 100 रुपयामध्ये तुम्हाला मिळू शकता. जी बीबी क्रीम आहे ती 99 रुपयापर्यंत मिळून जाते. ॲलोवेरा जेल तुम्ही 20 रुपयाचं पण घेऊ शकता. 10 रुपयाचं तुम्हाला गुलाब जेल भेटेल. पेट्रोलियम जेल आपलं जे व्हॅसलिनचं आहे ते अगदी 5 रुपयात मिळतं. गंध 10 रुपयात मिळतो. काजळ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जी पण सुटेबल असेल ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये. तर असा जो आहे आजचा जो मेकअप आपला करून झालेलाच आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा मेकअप आणि तुम्हालाही असा सिंपल मेकअप करायला आवडेल का तेही मला कमेंट करून सांगा.
तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण की मी अशाच सोपे सोपे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहा. तर आणि तुम्हाला फायनल लुक कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. खूप सोपं आणि कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही बघू शकता. अगदी सोपे प्रोडक्ट मी वापरलेले, जास्त मेकअपचे प्रोडक्ट वापरले नाही. पॉन्ड्सची पावडर वापरून मी आता तुम्हाला मेकअप करून दाखवलेला आहे. फक्त आणि फक्त आपल्याला बेबी क्रीमच थोडीशी महाग जाते, 99 पर्यंत तुम्हाला बेबी क्रीम मिळून जाईल. तर अगदी सोपा मेकअप आहे आणि कमी पैशांमधला हा मेकअप आजचा मी तुम्हाला करून दाखवलाय. तर तुम्ही नक्की हा मेकअप ट्राय करा आणि एव्हरीडे हा मेकअप नक्कीच करा. कारण की तुम्ही जर हा मेकअप रोज केला तर तुम्ही खूप सुंदर आणि छान प्रेझेंटेबल दिसाल आणि छान दिसाल. तुम्हाला तुमचाही कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि घरात जरी राहणार असाल तर डेली मेकअप करायलाच पाहिजे. कारण की मेकअप केल्याने आपलाही कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि आपल्याला एकदम छान वाटतं, आपण प्रेझेंटेबल दिसतो. आणि आपण जेव्हा छान दिसतो तर आपला आतूनच आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तुम्ही ही डेली असा मेकअप करा आणि प्रेझेंटेबल राहा, तुमचा आत्मविश्वास नक्कीच बूस्ट करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत, तोपर्यंत नक्कीच काळजी घ्या. तर धन्यवाद.